मूल एखादी चूक करतं, आई वडील त्याला समजावतात, कधी रागावतात, कोपऱ्यात उभं राहा, बोलू नको अशा काही शिक्षा करतात आणि 5-10 मिनिटात त्याला कुशीत घेऊन पुन्हा त्याला केलेल्या चुकीचे दुष्परिणाम सांगतात आणि तिथेच मूल समजून जातं की आपलं कुठे चुकतंय. पण केवळ शेजारच्या घरात चोरी झाली त्याचा संशय शेजाऱ्याने व्यक्त केला म्हणून कोणी आई वडील आपल्या लेकरांना रात्रभर टांगून पाण्याच्या थेंबाला तरसवत त्यांचा जीव घेण्यापर्यंत जात नाहीत. मात्र ही अमानुष आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे सांगलीच्या आटपाडी येथील बनपुरी गावात. काय आहे हा संपूर्ण प्रकार, कोण आहेत हे अमानुष कृत्य करणारे आईबाप, काय सांगतो बालकाशी संबंधित असलेला कायदा, सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. बुधवारी सायंकाळची वेळ 5 वाजत आले होते. बनपुरी इथे राहणारे यमगर हे कुटुंब. घरात आई वडील, आजी आजोबा आणि 2 मुली, सानिका आणि अनुजा. सानिका 10 वर्षांची तर अनुजा जेमतेम 11 वर्षांची. दोघीही खेळून नुकत्याच घरी आल्या होत्या. वडील रागातच त्यांच्याकडे पाहत होते. त्यांचे वडील इतके रागात का आहेत हे त्यांना काही कळेना. त्या चिमुकल्यांना आपल्या माघारी घरात शेजारचे येऊन आपण चोरी केल्याचा संशय व्यक्त करून गेल्याचंही माहीत नव्हतं. त्या लाडातच वडिलांजवळ गेल्या तेवढ्यात वडिलांनी त्यांना मारायला सुरुवात केली. काही काळाच्या आतच त्यांनी अनुजा आणि सानिका या दोघींना घराच्या पत्र्याच्या अँगलला उलटं टांगून मारहाण करायला सुरुवात केली. तुम्ही चोरी का केली म्हणूनच संताप ते त्यांच्या मुलीवर काढत राहिले. राग इतका अनावर झाला की आपल्या मुली पाणी मागतायत, त्यांना पाणी द्यावं हेही त्यांना कळलं नाही. आईबाप दोघेही निर्धास्त होऊन जिथे मुलींना उलटं टांगलं होतं त्या खालीच झोपले. आजोबा मुलींना सोडवायला आणि पाणी द्यायला आले तर बापाने त्यांनाही कोयत्याचा धाक दाखवत बाहेर काढलं. आजी आजोबा बाहेर झोपले. रात्रभर मुली पाण्यासाठी विनवणी करत राहिल्या. त्यांना अन्न पाणी दिलं गेलं नाही. पाणी द्या, तहान लागलीये असं केविलवाणी मागणी करत सानिकाने रात्रीच आपला जीव सोडला तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. मुलींचा आवाज बंद झाल्यावर आजोबांनीच सकाळी दोघींना खाली उतरवलं तेव्हा त्यांना घडलेली दुर्दैवी घटना कळली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घाबरलेल्या अवस्थेत यमगर कुटुंबियांनी सानिकाचा मृतदेह परस्पर अंत्यसंस्कारासाठी नेण्याचा प्रयत्न देखील केला होता. अनुजा जी बेशुद्ध अवस्थेत होती तिने दिलेल्या जबाबात वडिलांनी केलेल्या अत्याचाराविषयी सांगितलेला प्रकार समोर आला आणि पोलिसांनी वडिलांना बेड्या ठोकल्या. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करतायत. भारतीय कायद्याच्या विविध कलमान्वये या बापावर अत्याचार, खून आणि खून करण्याचा प्रयत्न या प्रकारे अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल होण्याची शक्यता व्यक्त होतीये. राग माणसाला इतका आंधळ करतो का की समोर आपल्या पोटचा गोळा आहे हेही दिसत नाही. राग माणसाला इतका बहिरा करतो का की ओरडून आपलंच लेकरू, आपलंच माणूस आपल्याला खरं काय आहे ती बाजू समजून सांगायचा प्रयत्न करत असेल तरी ऐकू येत नाही. भारतातील लहान मुलांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचे कायदे आहेत. ज्युएनाईल जस्टिस, केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2015 म्हणजेच मुलांवर अत्याचार, दुर्लक्ष, मारहाण करणे हा गंभीर गुन्हा आहे. पालक असले तरीही शिक्षा होऊ शकते. मुलांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्यावरही असते, त्यामुळे हा कायदा आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट, पॉक्सो, मुलांवरील लैंगिक अत्याचारासाठी कडक कायदा आहे. प्रत्येक तक्रारीवर तात्काळ कारवाई बंधनकारक आहे. मुलांचं संरक्षण आणि गोपनीयता यात राखली जाते. इंडियन पिनल कोड IPC सेक्शन 75 मुलांवर क्रूर वागणूक, मारहाण, मानसिक छळ यासाठी शिक्षा, दोषी आढळल्यास तुरुंगवास आणि दंडही होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे चाइल्डलाईन इंडिया फाउंडेशन 1098 म्हणजेच ही हेल्पलाईन आहे 24/7 24 तास मोफत सेवा पुरवते. कोणत्याही संकटात असलेल्या मुलांसाठी ही हेल्पलाईन आहे. तुम्ही स्वतः किंवा दुसऱ्या मुलासाठीही यावर कॉल करू शकता. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट वेबसाईटवर तक्रार दाखल करता येते. NCPCRची ही वेबसाईट आहे. मुलांच्या हक्कांचं संरक्षण करणारी ही संस्था आहे. आणि पोलीस हेल्पलाईन 100 तात्काळ मदत मिळवण्यासाठी तुम्ही याच्यावर कॉल करू शकता. तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला लहान मुलांवर अत्याचार होणारे प्रसंग दिसले तर तात्काळ पोलिसांची मदत घ्या. आपल्या देशातील लहान मुलं हे आपल्या देशाचं भवितव्य असतात. त्यांचं संरक्षण समाज म्हणून प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि मुलांवरील अत्याचार कुठल्याही प्रसंगी आणि कुठल्याही किमतीवर सहन करण्याची गोष्ट नाही.